नमस्कार. आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी. अशा महिला ज्यांना आतापर्यंत लाभ मिळालेला आहे, ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत, अशा सर्व महिलांसाठी अत्यंत आनंदाची आणि खुशखबर देखील तुम्ही म्हणू शकता. ती आपल्याकडे आत्ताच आलेली आहे. आता ₹2100 आजपासून महिलांच्या खात्यावर वाटप करण्यास सुरुवात होणार आहे. परंतु हे कोणत्या महिलांच्या खात्यावर जमा होणार, कशा पद्धतीने जमा होणार, अगोदर कोणते जिल्हे, नंतर कोणते जिल्हे, आतापर्यंत पैसे भेटले नाहीत, निम्मेच पैसे भेटले, प्रत्येक एकूण एक प्रश्नाचे उत्तर आज आपण देणार आहोत. आणि ही ऑर्डर कशा संदर्भात आहे, कोणी ही ऑर्डर पास केलेली आहे आणि पैसे ट्रान्सफर होण्याचं नेमकं प्रोसेस कधीपासून चालू होणार, संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आता ही ऑर्डर दिलेली आहे ती म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी. कारण की याच्या अगोदरही जर तुम्ही बातम्यात पाहिली असेल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणले होते की मला जरी पद नाही दिले तरी मी बहिणींचा लाडका भाऊ म्हणून कायम कार्य करत राहणार, अशा पद्धतीचे यांनी संभाषणात सांगितले होते. परंतु आता त्यांना उपमुख्यमंत्री तर बनवलेलंच आहे. त्यामुळे आता ते ऑर्डर दिलेली आहे आणि लाडकी बहिणीचा सगळा कारभार जो आहे तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. आणि तसेच अदिती तटकरे मॅडम देखील आहेत, त्या देखील या लाडकी बहीण योजनेचे लीड करत आहेत किंवा या लाडकी बहीण योजनेचे कामकाज जे आहे ते पाहत आहेत. तर आता ही ऑर्डर जी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे की आता बँकांना देखील आदेश दिलेले आहेत की पैसे आजपासून वाटप करण्यास सुरुवात करा. आता पैसे तर वाटप करण्याची ऑर्डर तर आलेली आहे. ही ऑर्डर कोणत्या जिल्ह्यांसाठी आलेली आहे तर हे पहा, जवळपास 12 जिल्हे आहेत मित्रांनो. या 12 जिल्ह्यामध्ये ही ऑर्डर जी आहे ती पास झालेली आहे आणि या 12 जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे जे आहेत ते वाटप होणार आहेत. कारण की आतापर्यंत काही निवडक हे पहा, DBT माध्यम जरी असेल तरी DBT माध्यम दिवसाला किती पैसे ट्रान्सफर करते तर 30 ते 35 लाख रुपये किंवा 30 ते 35 लाख अकाउंटवर DBT माध्यम पैसे ट्रान्सफर करत असते. आणि याच पार्श्वभूमीवर आता जवळपास 12 जिल्ह्यांची लिस्ट आपल्याकडे आलेली आहे. त्या 12 जिल्ह्यांची तुम्हाला मी नावे देखील व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे. परंतु त्याच्या अगोदर व्हिडिओला लाईक करणं तर मित्रांनो बनतच आहे, कारण की अशी माहिती जी आहे ती इतर कुठेही तुम्हाला भेटणार नाही. आता त्या 12 जिल्ह्यांचे यादी पाहण्याच्या अगोदर आपण आता अदिती तटकरे मॅडम यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे की पैशांचं काय होणार किंवा महिलांचं मध्ये भरपूर तुम्ही न्यूजवर पाहिलं असेल, निकष असे तसे किंवा काही माहिती पाहिली असेलच, ते सर्व स्पष्टीकरण मी तुम्हाला लगेच सांगतो. अखेर अदिती तटकरे मॅडमनी स्पष्टीकरण नेमकं काय दिलेलं आहे तर हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही लाडकी बहीण योजनेच्या कुठल्याही महिलेला योजनेतून बाद करणार नाहीत. आता प्रत्येक महिला, ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे अशा सर्व महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. कुठल्याही प्रकारची महिला कुठल्याही कारणास्तव बाद होणार नाही किंवा योजनेतून बाहेर निघणार नाही. परंतु एक कारण असे ठरलेले आहे की ते जर असेल तर मग मात्र योजनेतून डायरेक्ट बाहेरच काढलं जाणार आहे. ते कारण अतिशय धक्कादायक आहे मित्रांनो. जरी सर्व गोष्टी आनंदाच्या असेल तरी एक धक्कादायक बातमी तर तुम्हाला ऐकावीच लागणार आहे. कारण की अदिती तटकरे मॅडमने असे स्पष्टीकरण दिले आहे, आम्ही ज्याप्रमाणे बहिणी अर्ज करतील, सर्व गोष्टी क्लिअर होतील, त्याप्रमाणे आम्ही फॉर्मला पैसे तर देणारच आहोत. परंतु यामध्ये जर तक्रार आली कोणत्या बहिणीची, हे पहा, काही दिवसांपूर्वी देखील एका माणसाने किंवा एका कुणीतरी फॉर्म भरला होता. 12 ते 13 अकाउंट स्वतःचेच दिले होते आणि हप्त्याचा लाभ देखील त्याने उचलला होता. त्यामुळे या गोष्टीची काळजी करता त्यांनी मॅडमनी सांगितले आहे की आता आम्ही ज्या बहिणीची तक्रार येईल, ज्या कुणी तक्रार करेल एखाद्या बहिणीविषयी, तर त्या बहिणीची तक्रार झाल्याच्या नंतर आम्ही त्याच्यावर सक्त कारवाई करणार आहोत. म्हणजे जर तुमच्याविषयी तक्रार आली की तुम्ही इतर योजनेचा लाभ घेत असाल किंवा काही प्रकारची तक्रार आली तर मग मात्र तुम्हाला योजनेतून बाद व्हावं लागणार आहे, अशी अदिती तटकरे मॅडम यांनी माहिती दिलेली आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या निकषांचं काय झालं. भरपूर लोक चिडलेले होते म्हणा किंवा भरपूर लोकांनी आपल्याला कमेंटमध्ये विचारलं होतं, सर हे देवाभाऊ आपले काय म्हणत आहेत नेमकं, किंवा देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही प्रेसमध्ये पाहिलं असेल किंवा बातम्यातही पाहिलं असेल की त्यांनी बोलताना असे म्हणले होते की आम्ही ज्या निकषाच्या बाहेर आहेत महिला त्यांना आम्ही काढून टाकू किंवा असं काय करू तसं काय करू, तर ते बोललेलेच होते. परंतु आता
टेन्शन घेण्याची गरज नाही. जरी देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले असतील की आम्ही निकष करू, हे करू, ते करू, परंतु आता आपल्या बहिणींच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही आता सरसकट पैसे वाटप करणार आहोत. आणि आदित्य तटकरे मॅडमला सुद्धा तसे सांगण्यास त्यांनी सांगितले असेलही, आणि त्यांनी न्यूजमध्ये स्पष्ट केले होते की आम्ही आता सरसकट पैसे वाटप करणार आहोत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. यांचे निकष सध्या तरी स्थगित आहेत. परत काही झाले तर ते आपण पुढे पाहूयाच. आणि तुम्हाला काय वाटते, निकष लावायला पाहिजे की नाही? तुमचे मत जे आहे ते अनमोल मत तुमचे कमेंटमध्ये तुम्ही आपल्याला सांगू शकता. आता अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपण आता पाहणार आहोत. हे निकष नेमकं काय लावले होते, तर चारचाकी वाहन किंवा काही दिवसापूर्वी तर आपण बातम्या ऐकले असतील की दोनचाकी वाहन किंवा मोटरसायकल असेल, तर हे पहा, मोटरसायकल एक बेसिक गोष्ट आहे, ती सर्वांना लागते सुद्धा. आणि त्यामुळे हे छोटे मोठे निकष तर लावू शकत नाहीत. जर मोटरसायकलचा निकष लावला तर मी सांगतो 90 ते 100% महिला बाद होतील. तर त्यामुळे मोटरसायकलचा काहीच विषय नाही मित्रांनो. राहिला प्रश्न चारचाकीचा, तरी पहा, चारचाकी कोणी स्वतःची कामं असतील किंवा काही ड्रायव्हर असतील किंवा आपले दुसरे काही असेल तर त्यासाठी वापरण्यात येते. त्यामुळे ते देखील एक कुठल्याही प्रकारची मोठी गोष्ट नाही. किंवा तर काही महिलांचं होतं इन्कम टॅक्स रिटर्न भरतात, तर हे पहा, इन्कम टॅक्स रिटर्न कोण भरतं? ज्या महिलांचे उत्पन्न 8 ते 10 लाखाच्या वर गेलेले असते, तर अशा महिला इन्कम टॅक्स रिटर्न भरतात सुद्धा, आणि त्यांची माहिती सरकारला असते सुद्धा. त्यामुळे फक्त तेवढ्या महिला जर ज्या आहेत त्या बाद केल्या जाऊ शकतात. त्यामुळे बाकीचे निकष असतील, मग ती आता 2.5 लाख उत्पन्न असेल, तर हे 2.5 लाख उत्पन्नाचं सध्या तरी त्यांनी निष्कासित करावं लागलं आहे त्यांना. अजूनपर्यंत त्यांनी केलेलं नाही, परंतु फक्त सांगितले त्यांनी ते आता पैसे कधी भेटणार व किती भेटणार, हा देखील अत्यंत एक मोलाचा आणि मोठा प्रश्न जो आहे तो बहिणींसमोर उभा राहिलेला आहे. आता पैसे तर वाटप होण्यास सुरुवात झाली. काही दिवसात आत्ता 1-2 दिवसापूर्वी 3 जिल्ह्यात तर पैसे वाटप झाले असेही तुम्ही बातम्यांमध्ये ऐकले असेल. तर हे पहा, त्या 3 जिल्ह्यात पैसे वाटप झालेत का? तर हो मित्रांनो, पैसे वाटप झालेत, परंतु फक्त 3 जिल्ह्यात झाले आहेत. आणि 12 जिल्हे अपकमिंग आहेत मित्रांनो. 12 जिल्हे म्हणजे आता ती यादी तुम्हाला मी देणारच आहे, त्यात काही वाद नाही, परंतु अगोदर ते 3 जिल्हे विषयी आपण माहिती जाणून घेऊया. आता 3 जिल्ह्यात तर पैसे कशामुळे ट्रान्सफर झाले, तर हे पहा, DBT माध्यम जरी असेल तरी एक ट्रायल अँड एरर प्रोसेस असते. म्हणजे ट्राय करा आणि पैसे पडतात का. जसं की तुम्हाला आठवत असेल पहा, सुरुवातीला ₹1 काही महिलांच्या खात्यावर पडला होता किंवा काही बहिणींच्या खात्यावर पडला होता. तर तो ₹1 कशासाठी पाठवला होता? फक्त ट्राय करण्यासाठी की महिलांना पैसे जातात का. तर त्याचप्रमाणे आता ट्रायल चालू झालेली आहे. 3 जिल्ह्यामध्ये पैसे पाठवले आहेत. आणि आपल्या कॉन्टॅक्टमध्ये काही बहिणी आहेत, तर त्यांना देखील आपण विचारले, तर त्यांनी सांगितलेलं आहे की हो सर, आम्हाला पैसे आले आणि आम्हाला आतापर्यंत ₹1 आला नव्हता, परंतु मागील राहिलेले ₹7,500 जे आहे ते आमच्या खात्यावर जमा झालेत. अशा बहिणींनी आपल्याला कमेंटद्वारे सांगितलेले आहे सुद्धा, आणि आपण पर्सनली देखील कॉन्टॅक्ट केलेले आहे. परंतु आता टेन्शन घेण्याची गरज नाही. ज्या महिला राहिल्या असतील किंवा जिल्ह्यानुसार जर राहिल्या असतील आणि पैसे अद्यापही भेटले नसतील, तर तुम्हाला काय करायचे, एक थोडक्यात माहिती सांगतो मित्रांनो. जास्त तुमचा वेळ मीही सुद्धा घेणार नाही. अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती अत्यंत कमी वेळेत आपण सांगत असतो. त्यामुळे तुम्ही पाहू शकता. आता पहा, सर्वात पहिले अर्ज कधी केले ते जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यामध्ये तुम्ही अर्ज केले ते, जुलै आणि ऑगस्ट. तर आता या महिन्यात अर्ज ज्या महिलांनी केले आहेत, तर त्या महिलांना पैसे भेटले का? तर हो मित्रांनो, यापैकी जवळपास 45 ते 50% महिलांना पैसे भेटलेले आहेत. म्हणजे जवळपास काही जिल्ह्यात तर 100% महिलांना पैसे वाटप झालेले आहेत. परंतु काही जिल्हे राहिलेले सुद्धा आहेत. पुणे असेल, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल किंवा वर्धा असेल इकडच्या साईडला, किंवा खाली रायगड असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल किंवा इतर जिल्हे असतील, तर त्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटले नाहीत अद्यापही. जवळपास 80 ते 90% महिला कमेंट करून आपल्याला सांगत असतात, सर आम्ही पुण्याचे आहोत, आम्हाला पैसे भेटले नाहीत किंवा काय विषय झाला आहे. तर हे पहा, तर ज्या महिला कमेंट करतात त्या महिलांची तर आपण 100% कमेंट वाचतो सुद्धा, त्याला रिप्लायसुद्धा करत असतो. आणि ही कमेंट जी आहे ते आपण मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील तर त्यांच्या ऑनलाईन वेबसाईटवर किंवा म्हणा किंवा त्यांच्या ईमेलवर आपण त्यांना पाठवत असतो, त्याआधी महिलांची तयार करून, की पैसे एवढ्या महिलांना आले नाहीत आणि त्या महिला तुम्ही कृपया करून पैसे पाठवा, किंवा यांच्या फॉर्ममध्ये काय अडचण असेल तर ते चेक करा. आपण ही माहिती जी आहे ती फक्त ज्या लोकांनी आपल्याला सबस्क्राईब केलं आहे अशा महिलांची यादी आपण वर नक्कीच पाठवत असतो. त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल करून टाका, फ्रीमध्ये असते, काही जास्त पैसे लागत नाहीत. खाली एक बटन दिसतं आपल्या चॅनलच्या नावाखाली, सबस्क्राईब, जस्ट सबस्क्राईब दाबायचं, ओके झालं, सबस्क्राईब झालं. त्यानंतर बेल आयकॉन देखील ऑन करून ठेवत जा, कारण की काय होतं, माहिती आल्याच्यानंतर महिलांना खूप उशिरा माहिती समजते. आता ज्या दिवशी लाडकी बहीण योजना चालू झाली होती पहा, त्या दिवशीपासून आपण माहिती देत आहोत. आणि ज्या महिलांनी आपली संपूर्ण गोष्टी ऐकलेल्या आहेत, सर्व गोष्टी त्यांना क्लिअर झालेल्या आहेत, तर त्या महिलांना आतापर्यंत पैसे भेटलेले सुद्धा आहेत. आतापर्यंत पैसे भेटलेले आहेत, नेमकं कारण काय असणार?
तर हे देखील अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते मित्रांनो. कारण की जोपर्यंत आपल्याला कारण माहीत होत नाही तोपर्यंतचे उत्तर देखील कशा पद्धतीने माहीत होणार. तर त्यामध्ये एक कारण अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते मित्रांनो. ते कारण जे आहे ते भरपूर महिलांना आतापर्यंत समजलेले नाही. ते आपण तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करणार आहोत. त्या गोष्टी जर क्लिअर झाल्या एकदा, की मग मात्र तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही किंवा पैसे जे आहेत तुम्हाला ते लगेच पडून जातील. तर त्यामध्ये सर्वात पहिले आणि महत्त्वपूर्ण कारण आहे आधार लिंक. हे पहा, भरपूर महिला म्हणतात, "सर आम्ही आधार लिंक केले आहे." परंतु तुम्ही कोणत्या बँकेत लिंक केलं? जी बँक तुमच्या सुरुवातीपासून तुमचे जर 2 बँकेत अकाउंट असतील, तर दोन्ही बँकेला आधार कार्ड लिंक करून टाका. काय विषय होतोय? महिलांचे 2 बँकेत अकाउंट आहेत आणि त्यापैकी फक्त एकाच बँकेत महिला आधार लिंक करत आहेत. हे पहा, आधार लिंक करणे काही मोठी गोष्ट नाही. बँकेत जायचं सिंपली. तिथे जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा डायरेक्ट फॉर्म त्यांना देऊ शकता, "सर आमचं आधार कार्ड लिंक करून घ्या." असे तुम्ही बँकेत सांगू शकता आणि आधार कार्ड लिंक होते सुद्धा. 48 तासाच्या आत आधार कार्ड लिंक होऊन येते मित्रांनो. त्याला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे आधार कार्ड ही जर आपल्या सबस्क्रायबरने केले असेल, मला माहिती आहे 100% केले असेल, त्यात वाद नाही. आता पुढचे जे महत्त्वपूर्ण कारण, दुसरे एक महत्त्वपूर्ण कारण जाणून घेऊया आपण. ते दुसरे कारण महत्त्वपूर्ण म्हणजे काय आहे? तर काही महिलांचे पोस्टात खाते आहेत. काही 1 वर्षापूर्वी जवळपास महिलांनी खाते उघडलेले होते आणि 1 वर्षापूर्वी खाते त्यांनी उघडल्यामुळे तर त्या महिलांचं काय झालं, तर 1 वर्षापूर्वी खाते उघडल्यामुळे भरपूर दिवस झाले त्याला, आता त्यात त्यांनी पैसे टाकलेही नाहीत आणि कधी कोणत्या योजनेचे पैसे आलेही नाहीत किंवा काढलेही नाहीत, असा विषय झाला होता. परंतु तर त्यासाठी त्यांनी काय करायचं आहे, तर एकदा जाऊन भेट द्या. EPS सिस्टम म्हणजे थोडक्यात तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो, KYC असते, जी की 1 वर्षाला तुम्हाला करावीच लागते. जर तुम्ही आधार काढून पैसे काढले नाहीत किंवा टाकले नाहीत, तर तुम्हाला KYC जी आहे ती पोस्टाच्या खात्याची करावी लागते किंवा इतर बँका असतील त्या बँकेचा सुद्धा सेम प्रोसेस आहे. 1 वर्षापेक्षा जास्त जर अकाउंट उघडून असेल, तर त्याची KYC करून घ्यावी लागते. आणि तुम्ही काय करा, तर बँकेत जा किंवा पोस्टाच्या ऑफिसमध्ये जाऊ शकता तुम्ही. ते पोस्टाच्या ऑफिसमध्ये गेल्याच्यानंतर तिथे तुम्ही KYC करायची आहे असेच त्यांना विचारू शकता. ते साहेबांना जर लवकर समजलं नाही, तर तुम्ही काय म्हणा, "सर आम्हाला ₹100 आमच्या खात्यावर टाकायचे तर आणि इथूनच टाकायचे तर." असे स्पष्टरित्या सांगा. तिथून पैसे टाकले, जर तिथून पैसे टाकता आले तर मग तुमची KYC ओके आहे. परंतु जर त्यांना पैसे टाकता आले नाहीत, तर ही गोष्ट लगेच ते तुम्हाला सांगतील, "KYC करून घ्या, ₹50 लागतील." तर ते ₹50 मध्ये तुम्ही KYC पोस्टाच्या ऑफिसमध्येच तुम्ही करू शकता. त्यामुळे त्यात अडचण येणार नाही. आता पैसे कधी भेटणार? तर हे पहा, आजपासून तर पैसे भेटण्यास सुरुवात झालेली आहे. त्यात काही वाद नाही. परंतु आता कोणते जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांना अगोदर पैसे येणार, तर त्या जिल्ह्यांची नावे देखील आपण सांगणारच आहोत. अशा प्रकारे तुमचा लाडकी बहिणीचा फॉर्म अप्रूव्ह असेल सुद्धा. ते 10 जिल्हे किंवा 12 जिल्हे जे आहेत ते तुम्हाला मी लगेच स्क्रीनवरच सांगत आहे. काही जास्त लांब जाणार नाहीत आपण. व्यवस्थित लक्ष देऊ नये का? तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर कमेंटमध्ये देखील तुम्ही सांगू शकता. आता पहिली वाटप जी आहे ती सुरू कुठून होणार? तुम्हाला एक स्पष्टरित्या सांगतो. पहिली वाटप सुरू होणार आहे अहिल्यानगरपासून. कारण की अहिल्यानगरचे पहिले ए येत आहे. त्यांनी अल्फाबेटिकली किंवा कशाही पद्धतीने ऑर्डर चालू होऊ शकते. त्यामुळे पहिल्या जिल्ह्याची सुरुवात अहिल्यानगरपासून होणार आहे. त्याच्यानंतर सोलापूर असेल, त्याच्यानंतर रत्नागिरी, सातारा आणि रायगडमध्ये तर वचनपूर्ती सोहळा झाला होता, परंतु ते पैसे भेटले नव्हते. त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा सर्वात अगोदर पैसे आजपासून वाटप सुरू होणार आहे. आता हे झाले 5 जिल्हे. तुम्हाला पुढचे 5 जिल्हे सांगतो. ते म्हणजे धुळे आणि जळगाव असेल मित्रांनो. कारण की या ठिकाणी देखील भरपूर महिला राहिलेल्या आहेत आणि त्यांचे आधार कार्ड लिंक असून सुद्धा त्या महिला त्या ठिकाणी राहिलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर ठाणे आहे मित्रांनो. तसेच मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या ठिकाणी देखील भरपूर महिला राहिलेल्या आहेत. खाली मग इकडे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर असेल. तर या जिल्ह्याचा सिक्वेन्स वाईज पैसे वाटप होणार आहेत. आता तुम्ही म्हणाल, "सर इकडच्या राहिलेल्या जिल्ह्यांचं काय? मग इकडं आम्हाला पैसे भेटतील का नाही?" तर हे पहा, छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, नांदेड, लातूर, तर या जिल्ह्यामध्ये देखील पैसे येणार आहेत. फक्त काय होणार, तर आज या जिल्ह्यात पैसे आले तर दुसऱ्या दिवशी या जिल्ह्यात येणार. कारण की तुम्हाला सुद्धा माहिती आहे, DBT जे माध्यम आहे त्याची लिमिट दिवसाला 35 लाख अकाउंटपर्यंतच ते पाठवू शकतात आणि काही जिल्ह्याची तर लोकसंख्यासुद्धा 35 ते 40 लाखसुद्धा असू शकते. त्यामुळे एक दिवस तुम्हाला फरक पडणार आहे किंवा इथे 1 दिवस आले ते दुसऱ्या दिवशी आणि या तिकडे ते तिसऱ्या दिवशी, म्हणजे 2 दिवसाचा किंवा 48 तासाचा देखील तुम्ही गॅप म्हणू शकता मध्ये पडणार आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुमचा जिल्हा कुठलाही असू देत, परंतु पहिले सांगितलेले जिल्हे इकडं, नंतर इकडं आणि नंतर इकडं, अशा पद्धतीने पैसे जे आहेत ते वाटप होणार आहेत. आता लाडक्या बहिणींचं सरकारने गिफ्ट द्यायचा वादा केला होता. ती निवडून आल्यामुळे किंवा गिफ्ट आम्हाला भेटणार आहे. भरपूर आपणही माहिती दिली होती की महिलांना गिफ्ट भेटणार आहेत. आता हे गिफ्ट कशा पद्धतीने भेटणार किंवा हे गिफ्ट तुम्हाला कशा तुमच्या नावावर करायचे आहेत किंवा हे गिफ्ट कशा पद्धतीने तुम्हाला प्राप्त करायचे आहेत त्याविषयी देखील माहिती तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो आणि हे गिफ्ट तुम्हाला भेटावेत ही देखील आपली पुरेपूर इच्छा आहे. त्यामुळे पहिले गिफ्ट मित्रांनो, अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅस सिलेंडरची सबसिडी. हे गिफ्ट जे आहे ते भरपूर महिलांना माहिती आहे. हे गिफ्ट
भेटलेलं सुद्धा आहे काही महिलांना, परंतु काही महिला वंचित राहिल्या. तर याचं एकच कारण आहे, ते म्हणजे उज्ज्वला गॅसचे कनेक्शन तुमच्या नावावर नव्हते. आणि जर तुमच्या नावावर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असते किंवा असेल, तर मग मात्र तुम्हाला गॅस बुकिंग करूनच भरायचा आहे. तसं डायरेक्ट गॅस भरू नका. मध्ये जाऊ शकता तुम्ही, तिथे बुकिंग करू शकता किंवा ऑनलाईनही बुकिंग करता येते, त्यात काही अडचण येत नाही. त्यामुळे बुकिंग केल्याच्यानंतर तुम्हाला गॅसची सबसिडी 3 गॅसची सबसिडी भेटणार आहे, जवळपास ₹2,500 म्हणजे ₹2,500 जे की तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. आणि ही चांगली योजना आहे अन्नपूर्णा. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाचे गिफ्ट होते महिलांसाठी, ती म्हणजे शिलाई मशीनचे. तर शिलाई मशीनचे अर्ज कधी चालू होतील, तर त्याच्याविषयी देखील अपडेट आपल्याकडे आलेली आहे. हे पहा, लवकरच अर्ज सुरू होणार आहेत. येणाऱ्या 2 ते 3 दिवसाच्या आत अर्ज तुम्हाला चालू होऊन पैसे तुमच्या खात्यावर डायरेक्ट जमा होणार आहेत. त्यामुळे हे पहा, शिलाई मशीनचे किती पैसे येतील किंवा शिलाई मशीन भेटेल का? तर हो मित्रांनो, सबसिडी याच्यावर 100% भेटणार आहे. जर 15,000 शिलाई मशीन असेल तर तुम्हाला 10 ते 12,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. याच्याविषयी काही महिलांनी अर्ज केले होते, परंतु ते अर्जापर्यंत आतापर्यंत जर कोणाला ₹1 आला नाही. परंतु आता नवीन अर्ज येणार आहेत आणि त्याला लाडकी बहिणीची संलग्नच ही योजना असणार आहे. कारण की पहा, योजना ज्या आहेत त्या कंटिन्युअसली येत असतात, काही जात असतात. तर परंतु यामध्ये नवीन योजना येणार आहे, शिलाई मशीन योजना. तर त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून 1,800 महिलांना म्हणा किंवा 2,000 महिलांना तर ही शिलाई मशीन वाटप केली जाणार आहे. यामधून काही महिला वंचित राहावा नाही, त्यासाठी एक काळजी घ्यायची आहे तुम्हाला. आपले सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला शिलाई मशीनचा अर्ज जो आहे तो कशा पद्धतीने करायचा, मोबाईलवरून अर्ज कसा करायचा, ॲप्लाय कसं करायचं आणि पैसे कशा पद्धतीने तुमच्या खात्यावर येणार, संपूर्ण माहिती आपण येणाऱ्या काळातील व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणारच आहोत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आणि मोबाईलचा योजनेचा विषय राहिला तर हे पहा, अजूनपर्यंत त्याच्यावर GR तर आलेला नाही, पण जर GR आला, कोकणामधल्यासारख्या मंत्री उदय सामंत यांनी तर कोकणामध्ये मोबाईल वाटप केले आणि GR आला तर मग मात्र तुम्हाला डायरेक्ट पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील. ही देखील अपडेट आपण लवकरच देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.